ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। अजित पवार आता भाजपाला नकोसे, अमित शहा यांच्या त्या ट्विटने चर्चा। सरकारमध्ये असूनही अजित पवार आणि भाजपाचे संबंध सध्या बिघडले आहेत। अजित पवार यांना सोबत घेऊ नये असा सल्ला आपण दिला होता, असा हल्लाबोल भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी केला होता। आता भाजपाचे नेते गृहमंत्री अमित शहा यांच्या त्या ट्विटने खळबळ उडाली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे भाजपाने मोठे यश मिळवले आहे। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने येथे भाजपाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून भाजपाच्या नेतृत्वाला नाराज केले होते। त्यात आपले काका शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेण्यासंदर्भात वक्तव्य चर्चेत असतानाच दादांची राष्ट्रवादी आणि शरद पवार या दोघांना पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे मोठा फटका बसला आहे। तर शरद पवार यांना तर पिंपरी चिंचवड येथे भोपळाही फोडता आला नाही। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांपैकी 24 महानगरपालिकेत महायुतीला यश आले आहे। राज्यात भाजपाचा पुन्हा एकदा दादा पक्ष ठरला आहे। आता दादांचे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे पुन्हा शिरकाव करण्याचे मनसुबे उद्ध्वस्त झाले आहेत। काल आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या महायुतीने मुंबई महानगरपालिकेत 227 जागांपैकी 118 जागा जिंकल्या आहेत। एकट्या भाजपने 89 जागांवर विजय मिळवला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा मिळवल्या आहेत। या मोठ्या यशानंतर मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापौर विराजमान होणार आहे। या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील महायुतीच्या या ऐतिहासिक यशानंतर भाजपाचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एनडीए आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले। मात्र अजित पवार यांचा या ट्विटमध्ये उल्लेख केला नाही। त्यामुळे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष फोडण्याची मोहीम संपल्यानंतर आता अजित पवार यांचा उपयोग संपल्याने त्यांचा उपयोग संपला असल्याचे म्हटले जात आहे।